आपण शंकरपाळे बनवणार आहोत। हे मैदा घेतलेला आहे मी सम्राटचा, हा 1 किलोचं पाकिट आहे। आणि पिठी साखर घेतलेली आहे, थोडं कोमट करून घेतलेलं आहे पाणी, आणि तूप घेतलेले, तूप पण मी वितळून घेतलेलं होतं। आता हे आपण पाकिट काढणार आहोत। आपण हे काढून घेऊ। याच्यामध्ये काही घाण वगैरे काही नसते, तरी आपण चाळून घेणार आहोत। छान मैदा असतो सम्राटचा मैदा, रवा, छान पॅकिंग पण छान असते। एक किलो मैद्याचे शंकरपाळे बनवणार आहे। घाण बघू शकतात, काहीच नाहीये, स्वच्छ निघाले, एकदम स्वच्छ मैदा आहे। आता ही पिठी साखर पाण्यात न टाकता मी याच्यातच मिक्स करून घेणार आहे। जसं पाण्यामध्ये टाकून आपण साखर वितळून घेऊ शकतो, पण असंच टाकले आणि हे तूप पण आत्ताच टाकून देणार आहे। मोहनसाठी तूप टाकलेलं आहे। आता हे थोडं याच्याने मिक्स करते आणि नंतर हाताने मिक्स करणार आहे, म्हणजे आपल्याला ते सगळं एकजीव करायचंय। नंतर पाणी टाकणार आहे। पाण्याऐवजी आपण दूध पण वापरू शकतात, पण दुधाने ते नंतर कडक होतं, दुधाऐवजी पाणीच वापरायचं। तर आता हे मी सगळं हाताने मिक्स करून घेते, छान एकजीव करून घेते, मग नंतर आपण पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये। छान झालेला आहे, साखर आणि तूप त्याच्यामध्ये छान एकजीव झालेला आहे, बघू शकता। पाणी टाकून मी भिजवून घेणार आहे। कोमट करून घेतलेलं पाणी, ते आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे साखरेला पाणी सुटतं ना, पाण्यामध्ये प्रयत्न करायचा जमण्याचा। छान भिजत राहिलंय पीठ। तूप आणि साखर टाकून मी जवळजवळ 10 ते 15 मिनिटं मिक्स केलं, ते छान एकजीव झालं। आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवणार आहोत। तर बघा, पीठ माझं झालंय भिजवून, कमी पाण्यामध्ये भिजवलं मी, आणि आता हे थोडंसं मळून घ्यायचंय 2 मिनिटं।
पण छान भिजल्या गेलेलं आहे. अगदी जास्त कडक पण नाही भिजवलं आणि जास्त मऊ पण भिजवलेलं नाही आहे, मीडियम भिजवलं आहे. आणि आता हे मी 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे. हे आता आपण थोड्या वेळ ठेवून देणार आहे 10-15 मिनटं. 10-15 मिनिटाने आपण याचे शंकरपाडे बनवू. ते झाकून ठेवते मी आणि मग शंकरपाडे करताना दाखवते तुम्हाला. तर बघू शकतात पीठ आपलं छान भिजलेलं आहे आणि मी एक गोळा काढून घेतला आहे त्याच्यातून. असा गोळा तयार करायचा. याच्याने शंकरपाड्यांना छान लेअर येतात. आता हे लाटून घेते. आता हे जेवढं लाटलं जाईल तेवढं. पीठ मळताना आपण थोडं घट्ट मळलेलं आहे ना, असं पीठ घट्ट असलं ना तर वरतून पीठ लावायची आवश्यकता नसते. तर बघू शकता पोळी लाटून झालेली माझी. एवढी लाटून घेतली मी. आता आपण कापून घेणार आहे. या कडा ज्या आहेत ना त्या मी कट करणार नाही, मी डायरेक्ट शंकरपाडे कापणार आहे. बघू शकतात असे कापून घेणार आहोत आपण. त्या साईडने पण असंच कट करून घेते. पीठ लावून लाटलं ना तर ते अगदी मोकळे मोकळे छान कट होतात. पण मी पीठ लावलेलं नाही ना. आणि मी एक बाजूला लगेच तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे शंकरपाडे आपले कट झाले का मी लगेच तेलामध्ये टाकणार आहे. तेल गरम करायला ठेवलं होतं मी. तेल पण गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण शंकरपाडे सोडून देतो. आता हे सोनेरी रंगावर आपल्याला होऊ द्यायचे आहे. तर बघा झाले आपले शंकरपाळे तळून. असाच कलर करायचा आहे आपल्याला, जास्त लाल नाही करायचे. असेच ते दिसतानाही छान दिसतात आणि ते झाले आतमध्ये. तर आता मी काढून घेते आणि सर्व तळून झाल्यावर मग तुम्हाला मी दाखवते.
तर बघू शकताय आपले शंकरपाळे असे झालेले आहे आणि लेअर पण बघू शकता तुम्ही कशी आलेली. तर सगळं शंकरपाड्यांना बघा छान अगदी फुगलेले छान. आपण याच्यामध्ये सोडा बेकिंग पावडर वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तरी बघू शकतात कसे झालेले. तर आणि तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही पण ट्राय करा. तुमच्या इथे करू शकतात, करून बघू शकतात. आणि आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.